अखेर महायुतीचं ठरलं. कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय घेणार. चव्हाण यांची माहिती. भाजपा दोन्ही शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार. बीएमसी निकालानंतर आज पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार. केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त नेते एकत्र येणार. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. श्रीकांत शिंदेची माहिती. 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे राज ठाकरेंकडून अधिकार. सत्तेमधून बाहेर राहून लोकांची कामं करता येणार नाहीत म्हणून निर्णय घेतला. राजू पाटलांकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले. तिथली राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वानं निर्णय घेतला असेल. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. शिंदे गट मराठी माणसामधील एमआयएम त्यांच्यासोबत जाणारेही त्याच विशेषणाला पात्र. केडीएमसीमधील घडामोडींवरून संजय राऊतांचा घणाघात. तर या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित. राज ठाकरेंनी कारवाई करावी. राऊतांची मागणी. कोण कोणाशी युती करेल हे सांगू शकत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये झालेल्या मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. स्थानिक स्तरावर सर्व नेते आपापल्या पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्याचंही वक्तव्य. केडीएमसीमध्ये माहिती म्हणूनच सत्ता स्थापन करू. उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात. प्रवीण दरेकरांकडून टीका. तर मनसेच्या पाठिंब्याचं स्वागत. विधानसभेलाही मनसेसोबत होतो. नवनाथ बन यांचं विधान. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. ठाकरेंच्या सेनेचं सोबत आल्यास स्वागतच. शिवाय महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. श्रीकांत शिंदेची माहिती. 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. श्रीकांत शिंदेंनी सांगितलं. मात्र मनसेने जाहीर केल्यानंतरच पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होईल. अंबादास दानवेंचं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं खऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिला. मनसेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले संतोष नलावडे यांची पोस्ट करत टीका. महापालिका निवडणुकीमध्ये मनसेची मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मतं मनसेला मिळाली नाहीत. संतोष नलावडे यांचा आरोप. मनसेचे नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन बासरे नाराज. शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा मनसेचा निर्णय अयोग्य. सचिन बासरे यांचं वक्तव्य. केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेमध्ये जाण्याची चर्चा. तर गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई. नॉट रिचेबल नगरसेवकांवरून संजय राऊतांचा थेट इशारा. 2 किंवा 3 पेक्षा कमी संख्येमध्ये नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. कायदेतज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची माहिती. एका चिन्हावर निवडणूक लढवली तर दुसऱ्या पक्षामध्ये जाता येत नाही. असीम सरोदेंचं वक्तव्य. केडीएमसीमध्ये शिवसेनेचं महापौर नक्की बसेल. कोण कोणाच्या संपर्कात हे कोडं सांगणं कठीण. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदनाचा मान. मंत्री भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना मिळाला होता. त्यानंतर भरत गोगावलेंनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी. तर महापौर पदासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरूच राहतील. किशोरी पेडणेकरांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर. तर म्हस्के आमच्या संपर्कात. अनिल परवांची माहिती. मुंबई पालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम. मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यामध्ये नाशिकमध्ये सेनेला सत्तेमध्ये वाटा. सूत्रांची माहिती. मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेना कोणी विचारत नाही. शिंदेना दिल्लीमध्ये गुजरातांच्या पायाशी बसावं लागतंय. यापेक्षा अपमानास्पद काहीच नाही. संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका. मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंतांचा मुलासह भाजपमध्ये प्रवेश. तानाजी सावंतांच्या पुतळ्याला सोलापूरच्या मानेगावमधून उमेदवारी. तानाजी सावंतांना मोठा झटका. तानाजी सावंतांच्या विरोधात पुतळ्यात धनंजय सावंतांचं बंड. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीआधी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर उमेदवारांसह वाजत गाजत जल्लोषात तहसीलदार कार्यालयामध्ये हजर. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीमधून माघार. घराणेशाहीचा आरोप होत असल्यानं पक्षादेशानुसार निर्णय. पुण्याच्या भोरमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटेंनी भरला उमेदवारी अर्ज. उतरवली कारी गटामध्ये स्वरूपा थोपटे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे अशी लढत. पुण्यात जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर आघाडी. काँग्रेसनं ठाकरे किंवा शरद पवार गटाशी युती करणं टाळलं.
सोलापुरातील मोहोळमध्ये राजन पाटलांच्या मुलांचं उमेश पाटलांना ओपन चॅलेंज. उमेश पाटील किंवा त्यांचे बंधू कुणीही उभे असले तरी त्यांना आमचा कार्यकर्ता 4 मिनिटात चित करेल. भाजपच्या बाळराजा आणि अजिंक्य राणा पाटलांकडून चॅलेंज. भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यातील शिरूर तहसील कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी झाली होती मोठी गर्दी. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी उमेदवारांना ढकलून बाहेर काढल्याचं समोर. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. मिलिंद पाटील यांच्यासारख्या योद्धा जिल्हा परिषदेला हवा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. राज्यातील 29 महापालिकांमधील नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार. दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37,00,000 खर्चाच्या भर पडणार. 4 वर्षांनंतर खर्चामध्ये वाढ. मानधन मोबाईल देयकांचीही भर. माहितीसोबत एमआयएमचा नगरसेवक जाणार नाही. माहितीसोबत एमआयएमचा नगरसेवक गेल्यास कारवाई होणार. ओवेसींचा थेट इशारा. अकोल्यामध्ये भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक. प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची माहिती. अकोल्यामध्ये भाजपला 38 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक. बहुमतासाठी 41चा आकडा. उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची शिवसेनेकडून मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर दोन्ही शिवसेना एकत्र का येऊ शकत नाही? दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर महाराष्ट्रामधील शिवसैनिकांचा आनंद होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य. संभाजीनगरमधील पैठणमध्ये दत्तात्रय गोरडेंच्या भाजपा प्रवेशानंतर भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह. काँग्रेसचा एक गट शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा. माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार वाकचौरे, ठाकरे सेनेचे सचिन घायाळ यांच्या भूमिकेकडे लक्ष. उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. उल्हासनगर शहर विकास युती आघाडी असं गटाचं नाव. अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार. शिंदेच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. सोलापूरच्या मोहोळमधील पेनूर गटामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये थेट लढत. दुधामध्ये पाणी घालणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. भाजपच्या रामदास चौरेंच्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरेंचं थेट प्रत्युत्तर. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय. पुण्याच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार. प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील गडहिंग्लज आणि चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दाऊद दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेंट रायगड स्मार्ट सिटीसाठी एमओयू केले. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार अशी माहिती. महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी फडणवीस दावोसला गेले. अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. देवेंद्रजी माझ्या आणि दिविजाशिवाय पिकनिकला जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेला अमृता फडणवीसांचं उत्तर. दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणूक विषयक करारांची श्वेतपत्रिका काढा. काँग्रेसची मागणी. दावोसची गुंतवणूक ही बनवाबनवी. मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोस कशाला? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. धुळे दोंडाईच्या पालिकेच्या विषय समितींच्या बिनविरोध निवड. सुभद्रा देवी रावल यांची एकमतानं सभागृह नेतेपदी निवड. नगराध्यक्षा नयन कुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समित्यांची निवड. सोलापूरच्या करमाळामध्ये आमदार नारायण पाटलांची एकला चलोरेची भूमिका. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार. 6 जिल्हा परिषद गटाकडून आणि 12 पंचायत समिती गटातून उमेदवारी अर्ज दाखल. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांची डिपॉझिट जप्त. महापालिकेच्या 74 जागांसाठी 320 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात. 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं 316 उमेदवारांचा प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये सहभाग. कोल्हापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष शीतल फराकटेंचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिंदेच्या शिवसेनेतून शीतल फराकटेंना बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी. पालघरमध्ये माकपचं आंदोलन स्थगित करण्यात जिल्हा प्रशासनाला यश. माकपच्या मागण्या 3 महिन्यांपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन. माकपच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केल्याची जिल्हाधिकारी इंदू राणी यांची माहिती. मीरा भाईंदरमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त 9 कृत्रिम तलाव सज्ज. गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचं पालिका प्रशासनाचं गणेश भक्तांना आवाहन. ओशिवरा पोलिसांची रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणं, पार्किंग आणि शेडवर कारवाई. पीएमसी टीमसह पोलिसांची मोठी कारवाई. संपूर्ण रस्ता मोकळा केला. रुग्णाकडून मध्यरात्री दुचाकीची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरामधील धक्कादायक घटना. पोलिसांनी आरोपीची परिसरातून काढली धिंड.
धुळ्यामध्ये 30,000ची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई. नगर रचना विभागामधील 2 तर महसूल विभागामधील एकाला अटक. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये खळबळ. बदलापूर जवळच्या बेणशील भागामध्ये भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू. शेकडो झाडांची कत्तल करत जमीन भुईसपाट. खोदकामाविरोधात स्थानिक आक्रमक.